नमस्कार, महाराष्ट्र जनमत लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आज जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलचे काही शिक्षक इथं उपोषण करत आहेत। त्यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय गिरीश कुंदन तायडे सर हे आमरण उपोषण करत आहेत। आपण त्यांच्या व्यथा व त्यांचे मागितलेल्या मागण्या जाणून घेऊया। बघा, उपोषण सुरू झालेलं आहे 20 तारखेपासून 20/6 वाजेपासून उपोषण सुरू झालेलं आहे आणि तेव्हापासून आमरण उपोषण इथे सुरू झालेलं आहे। कशासाठी तर विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेला आहे, काही टीचरांसाठी सुरू झालेला आहे आणि ओरियन स्टेट बोर्ड स्कूलचा जो गलथान कारभार आहे त्याच्या विरुद्ध हे उपोषण आहे। थोडं जे काही चुकीचं आहे ते विषय आम्ही समोर बॅनरवरती मांडलेले आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थ्यांना सुख सुविधा मिळाव्या, त्या ज्या मागण्या आहेत की शिक्षक उच्च दर्जाचे असावेत, शिक्षकांना योग्य अर्थप्राप्त शिक्षक मिळायला पाहिजे, विषयानुरूप त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे, शिक्षकांना मानधन व्यवस्थित द्यायला पाहिजे, वेतन आयोगानुसार द्यायला पाहिजे, शिक्षकांनाही तुम्ही सेवा पुस्तिका द्यायला पाहिजे। अशा प्रकारचे काही मुद्दे घेऊन आम्ही ते उपोषण करत आहोत। पण आता उपोषण करते गिरीश कुंदन तायडे हे शिक्षक आणि पालक हे दोघेही आहेत, त्यामुळे त्यांना आता त्यांची प्रकृती थोडी खालावलेली आहे। कालपासून त्यांच्या पोटामध्ये पाणी नाही, अन्न नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती आता खालावलेली आहे। त्यांच्याने बोलले जात नाही, सांगता येणार नाही, त्यांना माहिती देता येणार नाही। म्हणून मी एक प्रतिनिधी म्हणून सांगतोय तुम्हाला का आतापर्यंत जी प्रोसेस आहे, जे उपोषण चाललेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला पालकांनी खूप सहकार्य केलेलं आहे। पालक येत आहेत, भेटत आहेत, त्यांची मतं मांडत आहेत आणि सहानुभूतीपर का होईना आणि योग्य काय अयोग्य काय चर्चा करता आहेत, भेटत आहेत आणि वेगवेगळे चॅनल्स वार्ताहर येत आहेत, विचारणा करता आहेत। पण एकही जनप्रतिनिधी आमच्यापर्यंत आता पोहोचलेले नाही किंवा आम्हाला विचारणा केलेली नाही। आज आमचा दुसरा दिवस आहे, सरांची प्रकृती खालावलेली आहे, उद्या तिसरा दिवस राहील। या गोष्टीला आता आज आणि उद्या याच्यामध्ये सरांची प्रकृती जर जास्त खालावली तर याला जबाबदार कोण, याला एक प्रश्नचिन्ह लागणार आहे। आम्ही उपोषण बंद करणार नाही, हा आमचा ठाम निर्णय आहे। जोपर्यंत प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत निर्णय आमचा ठाम आहे, आम्ही उपोषण बंद करणार नाही। सर, तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहेत व्यवस्थित बीएड असलेले शिक्षक रुजू करावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल, विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुख सुविधा मिळाव्यात, सुसज्ज कम्प्युटर लॅब मिळावी, कम्प्युटर लॅबमध्ये जे कम्प्युटर आहेत ते अर्धे बंद आहेत, पाणी आरोचे मिळावे, प्रत्येक फ्लोअरला बेसिंग असावे, विद्यार्थ्यांना वॉशरूम वगैरे जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्या, जेणेकरून तिथे घोळका होणार नाही, उत्तम अर्थ असलेले प्रिन्सिपल नेमावेत, व्हाईस प्रिन्सिपल नेमावेत, ज्यांचे बीएड, ज्या शिक्षकांचे बीएड ज्या विषयात झालेले आहे त्यांना ते विषय शिकवायला द्यावेत, जेणेकरून ते चांगलं शिकवू शकतील। त्यांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये त्यांना नॉलेज असेल ते चांगलं शिकवू शकतील। जर सायन्स झालेला तुम्ही मॅथ द्याल, मॅथ झालेला सायन्स द्याल तर ते शक्य नाही आहे। लोहार सोनाराचं काम करू शकत नाही, सोनार लोहाराचं काम करू शकत नाही। त्यामुळे या चुकीच्या गोष्टी जर असतील तर विद्यार्थी शिकेल कसा आणि शिक्षक शिकवेल कसा, हा एक प्रश्न उभा राहतोय। आणि एवढं नाव असलेल्या स्कूलमध्ये हा असा प्रकार आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतोय, पण ते वारंवार निदर्शनास आणून नाही, त्याकडे ते दुर्लक्ष करतायत। मग आता त्याला काही पर्याय नाहीये। जोपर्यंत शिक्षक या नात्याने आम्ही सांगत होतो तोपर्यंतही त्यांना समजत नव्हतं, आता पालक या नात्याने आम्ही सांगतो आहे तरी त्यांना समजत नाहीये। मग शिक्षक आणि पालक या नात्याने आम्ही इथे उभे राहणार आहोत। शिक्षकांना वेतन द्या, शिक्षकांना जेणेकरून ते चांगल्या प्रकारे काम करतील, शिक्षकांना सेवा पुस्तिका द्या, जे नियमाप्रमाणे जे द्यायलाच पाहिजे तुम्ही, विद्यार्थ्यांना बिल्डिंग द्या, जे असेल जे नियमात जे आम्ही बॅनरवरती दिलेलं आहे किंवा जे आम्ही मागण्या केलेल्या आहे वारंवार त्या तुम्ही आम्हाला द्या। आणि आम्हाला इथे कोणीच भेटायला आलेलं नाही आतापर्यंत। जनप्रतिनिधी येता भरपूर आहेत लोक इथे, पण जनप्रतिनिधी हे येत नाही। विविध समिती, विविध भ्रष्टाचार समिती आम्हाला येऊन भेटते आहे, विद्यार्थी प्रतिनिधी येऊन भेटत आहेत, विद्यार्थी
युनियनचे अध्यक्ष येऊन भेटत आहेत, खूप साऱ्या समिती आमच्या संपर्कात येत आहेत आणि आम्हाला कॉलही आलेले आहेत भरपूर सारे की तुम्ही फक्त थांबा, आम्ही तुम्हाला जुळणार आहोत. कुठेतरी काहीतरी या उद्रेक होण्याच्या आधी आम्हाला शासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता उपोषण आहे कुठल्या गोष्टीसाठी हे लक्षात घेऊन उपोषणाकडे लक्ष द्यावं. सर, म्हणजे आपलं म्हणणं हे आहे का की समाजामध्ये वाढती बेरोजगारीमुळे केसी सोसायटी तिची भाकरी बाजून घेत आहे त्या निमित्ताने? याचा अर्थ असा निघू शकतो. आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, आता तुम्हाला जसं सुचलं तसं प्रत्येकालाही सुचू शकतं. भाकरी भाजण्याचा कार्यक्रम चाललेलाच दिसतो आहे, पण आपण तसं म्हणू शकत नाही. आपण एक विद्यार्थ्यांचं एज्युकेशन एक चांगलं व्हावं आणि शिक्षकांना एक चांगलं शैक्षणिक हे मिळावं का, त्यांना शिकवण्यासाठी एक स्थान मिळावं चांगलं, की ते त्या चांगल्या प्रसन्न वृत्तीने शिकवू शकतील आणि विद्यार्थीही शिकू शकतील. त्याप्रमाणे तसं प्रसन्न वातावरण तिथे असायला पाहिजे. आमच्याकडे भरपूर साऱ्या तक्रारी येतात, त्याबद्दल आम्ही तिथे बोललेलो आहे, सांगतोय, वारंवार त्यांना विनवण्या करतोय, तसे ऍप्लिकेशन केलेले आहे, आमच्याकडे पुरावे सगळ्या गोष्टींचे. आम्ही इथे बसलेलो आहे, पण आम्ही बोलल्यामुळे आम्ही फक्त एवढं बोललो का विद्यार्थ्यांसाठी असं असं करायचं आहे, तेवढ्यामुळे त्यांनी आमचे वेतन थांबवलेले. 2 महिन्यापासून आमचे वेतन त्यांनी थांबवून ठेवलेले आहे आणि आता 3रा महिना सुरू झालेला आहे. आता आम्हाला आर्थिक अडचणीत टाकण्याचा त्यांचा डाव आहे. तरी असो, आम्ही काय होईल, आम्ही उपोषणामध्ये सहभागी आहोत. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येत आहेत त्यांच्याकडनं, येऊ द्या, काही अडचण नाही. आम्हाला तसे गोष्टी करतायत आम्हाला असं करू तसं करू वगैरे, तर ते जे करायचं ते करा, पण आम्ही विद्यार्थ्यांसाठी आमच्या मतावर आम्ही ठाम राहू. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार हे आहे की पैशासाठी केसी सोसायटी शिक्षणाची गुणवत्ता खालावत आहे. पैशांसाठी नसेल केसी सोसायटीचा, त्याच्यामध्ये दोष नसेल, पण काही जे पदाधिकारी आहेत तिथे सोसायटीमधील, कारण सगळेच तसे नाहीत, पण काही पदाधिकारी जे आहेत त्यांचं नक्की काय ध्येय आहे ते समजत नाही आहे. कारण त्यांना जेव्हा आपण चांगलं सांगायला जात असतो तेव्हा ते काहीतरी वेगळंच सांगत असतात आम्हाला, तर त्याच्यामुळे काही कळत नाही. जसं आम्ही त्यांना म्हणतो का आम्हाला आमचा सब्जेक्ट शिकवायला द्या, ते म्हणतात हो देऊ. आम्ही म्हणतो विद्यार्थ्यांना असं ते म्हणतात हो देऊ. HR मॅनेजर आहेत, त्यांना आम्ही म्हणतो की असं करायचं आहे आपल्याला विद्यार्थ्यांसाठी, हे चुकीचं आहे, तर ते म्हणतात आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या तोंडावर पैसे मारतो. ते काय बोलणार आहेत? तर शिक्षणाधिकारी गप्प का, हे आम्ही वारंवार सांगतोय. आम्ही जेव्हापासून बसलेलो तेव्हापासून सांगतोय की हे अशी बोलतायत, पण शिक्षणाधिकारी गप्प आहे, याच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पण आता काही गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. आम्ही शांततेने आम्ही उपोषण करणार आहोत, आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. शासनाला केव्हा जाग येते हे बघायचं बाकी आहे आणि जनप्रतिनिधीलाही केव्हा जाग येते हे बघायचं बाकी आहे. अजून ते कोणी विचारणा करायला आलेलं नाहीये प्रत्यक्ष. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार हे आहे का की या सर्व कारभारामध्ये प्रशासन सुद्धा तितकंच जबाबदार आहे? प्रशासन जबाबदार आहे, कारण ते त्याकडे दुर्लक्ष करताय असं आपल्याला म्हणता येईल. त्याकडे दुर्लक्ष करू नये, त्याकडे लक्ष घालावं आणि लवकरात लवकर जे उपोषणाला बसलेले ते एक शिक्षक आहे आणि पालक आहे, या गोष्टींचा विचार करून त्यांनी वास्तविक बघता त्याकडे दुर्लक्ष करायला नको. कारण आमरण उपोषण आहे, अन्नाचा कण न घेता, पाण्याचा थेंब न घेता उपोषण चाललेलं आहे. समोर शिक्षक आहेत, समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, त्यांची प्रकृती खालावते आहे, याचंही भान त्यांना नसावं का, हा एक महत्वाचा मुद्दा आमच्या लक्षात येतो आहे. पण त्यांच्या कसं लक्षात येत नाही हे आम्हाला कळत नाहीये. तर असो, आता बघू, आम्ही शांततेने आमचं उपोषण चालू ठेवूया. यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आम्हाला काय काय सहन करावं लागतं आहे तेही बघू. पालकांनाही आम्ही विनंती करतो, तुम्हीही काही गोष्टींचा अभ्यास करा आणि काय योग्य काय अयोग्य ठरवा आणि मगच निर्णय घ्या तसा, का विद्यार्थ्यांना काय मिळायला पाहिजे, काय नाही मिळायला पाहिजे, तुमच्या मुलांना जे शिक्षण मिळत आहे ते योग्य आहे का, ज्या प्रकारे तुमच्या मुलांना शिक्षक मिळत आहेत का, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. आम्ही पालक आहोत, त्या नात्याने आम्ही बोलतो आहोत. आमलाही वाटतं पालक या नात्याने आमच्या मुलांनाही चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. धन्यवाद सर.